आज इंटरनॅशनल विमेन्स डे निमित्त देगलूर शहरात देगलूर नगरपालिकाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। देगलूर नगराध्यक्षता विजयमाला बालाजी टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। महिला सन्मान आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले। या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। तसेच विद्यार्थिनींनी आणि महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। यावेळी वक्त्यांनी महिलांना शिक्षण, समान संधी आणि समाजात योग्य सन्मान मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले। आज त्या ठिकाणी खरं तर प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणि लोकप्रतिनिधी म्हणून दोन्हीही महिला आहात, हे निश्चितच देगलूरकरांसाठी आणि आजच्या दिनाच्या निमित्ताने विशेष महत्त्व असं आहे मला असं वाटतं। तर आपण एक महिला म्हणून या शहराचं प्रतिनिधित्व करताय, आजच्या या शिवदिनी काय सांगतात? मी प्रथमतः देगलूरमधील सर्व महिला मुलींना महिला दिनाची खूप खूप शुभेच्छा देते, खूप शुभेच्छा देते। आणि महिला सशक्तीकरण मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि आरोग्याच्या दृष्टीने पण महिलांचं सुधारणा व्हावी आणि स्वच्छतेचं पण आम्ही करणारच आहोत। पण महिलांचं जास्त सशक्तीकरण आणि त्यांना सुरक्षिततेसाठी मी जास्त प्रयत्न करणार। महिला बचत गट असतील किंवा त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला बचत गटाच्या वतीने त्यांना पण आम्ही स्टोअर वगैरे देऊन त्यांचा जास्तीत जास्त त्यांचं विक्री व्हावी यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग वगैरे करून त्यांना बचत गटाच्या महिलांना जास्तीत जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद देणार। आजचा जो दिवस आहे 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। पण आणखी आपल्याकडे जरी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते, काही प्रमाणात महिलांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या समस्या प्रचंड भेडसावत आहेत, त्यामुळे ते अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही आजचा जो महिला दिन आहे तो तीच करून घेतलेला होता। महिलांचं आरोग्य आणि मुलींचं शिक्षण आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण ही थीम घेऊन आम्ही आजचा कार्यक्रम ठेवला। महिलांना किमान या गोष्टीची जाणीव व्हावी आणि पुढे जाऊन त्या आर्थिक सक्षम व्हाव्यात आणि शिक्षणात त्यांनी त्यांचं योगदान द्यावं। स्वतःचं जे स्टँड आहे, लाईफ आहे, ते स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहाव्यात यासाठी म्हणून आम्ही आज महिला दिनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याला शहरातल्या महिला, आमच्या माननीय नगराध्यक्ष मॅडम, पूर्ण नगरसेविका सर्वांचा फार असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आम्हाला सर्वांना पारंपरिक संस्कृती आणि कायद्याचे मूल्य वापर आहे जे आपण अंगीकारले कार्यक्रमाला या ठिकाणी अध्यक्ष मॅडम यांचा सत्कार पर्यावरण फार गरजेचं आहे। तुळशीचं रोप हे संविधानाची पुस्तक जागतिक महिला दिन साजरा करतो। जगात सुद्धा महिलेला डायरेक्ट संविधानाचा आम्हाला अधिकारीला भारतीय महिलांना डायरेक्ट मतदानाचा अधिकार, ज्या दिवशी आपलं भारत संविधान असल्यावर त्या दिवशी भारताच्या महिलांना मतदानाचा इतर ठिकाणी तुम्ही राहतो संविधान जे काय हक्क त्या महिलांना हक्क त्यांचे कळले पाहिजेत म्हणून आम्ही संविधान दिलं। आम्ही तिसऱ्या मोठ्या महिलांना सेंटर मध्ये श्रीमंत देण्याचं कारण बघतो महिलांच्या प्रमाण आहे ते महिलांना थोडंसं केमिकल जास्त असणारे पॅड वापरणं असेल तर वापर असतील त्यामध्ये पण अवेअरनेस व्हावा म्हणून आणि महिलांना काय असते जरा बऱ्याच बाबतीत महिला पॅड समज लाज खात्या लाज पण कमी माझ्या शाळेत। किरण चंद्रकांत बेंबडे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन देगलूर येथे नेमणूक असताना आजचा दिवस आज 8 मार्च महिला दिन
आजचा महिला दिन हा जगभरामध्ये शेतात काम करणाऱ्या नागल भालेराव मजुरांना समर्पित यांचा आहे. पण सन्मान होणार आहे. देगलूरकरांना माझे हे आव्हान आहे की महिला सुरक्षेमध्ये फक्त पोलीस नाही तर पोलिसांचे कान, डोळे किंवा तोंड, हात सगळं काही हे नागरिक असतात. तर तुम्ही नागरिक सतर्क राहिले तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करू. प्रत्येक ठिकाणची माहिती असो किंवा महिलांच्या सुरक्षेबाबतीत काही प्रश्न, अडचणी किंवा माहिती द्यायची असतील तर तुम्ही पोलिसांच्या कंटिन्यू कपिल कांबळे कुलकर्णी साहेब आपण समोर यायच्या. माहिती द्या. सर्व देगलूरच्या महिलांना किंवा सगळ्या काम करणाऱ्या, घरी राहणाऱ्या, शेतात काम करणाऱ्या मजूर महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तरी सुद्धा महिला ही या सगळ्या प्रश्नावरती मात करत स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आज सिद्ध करताना दिसते. एकूणच तुमच्यासारख्या ज्या म्हणजे अनेकांची प्रेरणा घेऊन पुढे येणाऱ्या तरुणीसाठी विशेषतः आपण काय सांगाल? मी सांगेन समाजामध्ये सध्या जे महिलांचं स्थान आहे तर आणखी काही आपला समाज एवढा आधुनिक नाही आहे. जे की इंग्लंड, अमेरिका इकडे ज्या गोष्टी घडतात की महिला आणि पुरुष समानता आहे तेवढी भारतामध्ये सध्या नाही आहे. तर स्ट्रगल आणखी महिलांसाठी स्ट्रगल आहेत समाजामध्ये ते स्थान बनवण्याचा. फॉर एक्झाम्पल जसं काही महिला आजकाल शिकते, कमवते, नोकरी करते, पण नोकरी करून पण घरी गेल्यावर तिच्यासाठी जे महिला म्हणून तिच्याकडे बघितलं जातं की तिला घरी गेल्यास काम करावं लागतं. त्याला काही ऑप्शन नाही आहे भारतामध्ये. का तर पुरुष समानता अजून आली नाही, पुरुषत्व गेलेलं नाही आहे. तर मला वाटतं तिथे थोडंफार महिलांनी, पुरुषांनी स्वतःची मानसिकता बदलली तर होऊ शकतं. ते महिलांचं स्थान बाहेरच्या देशातल्या महिलांसारखं होऊ शकतं भारतामध्ये. सोबतीने आणि देगलूरमधील प्रत्येक महिलेचा विकास करण्याचा आणि त्याला विकसित करण्याचा आमचा आत्मनिर्भर आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या विकासात चालना मिळेल एवढं बोलून माझी माहिती. इथं काही प्रत्येक पक्षाचा वगैरे काही स्वार्थ नव्हता आमचा. प्रत्येक महिलांना आरोग्याबद्दल माहिती भेटावी हा आमचा उद्देश होता. त्याच्यामुळे आम्ही आज हा कार्यक्रम अरेंज केला होता. तर त्याच्याबद्दल महिला दिनाच्या सगळ्या देगलूरवासियांना शुभेच्छा. आणि ओला कचरा, सुका कचरा जसं सीओ मॅडमनी बोलले त्याचं सगळ्यांनी जर पालन केलं, जसं जिजामाताला शिवाजी महाराजांनी घडवले तसं आपल्या मॅडमनी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, त्या प्रत्येक जिजामात्याने ऐकलं तर आपलं देगलूर एक चांगलं देगलूर होईल. त्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम झाला तो खूप छान झाला आणि मला खूप आनंद झाला की आज यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला. सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.